नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की प्रत्येक ब्राह्मणाने शिक्षण घ्यायलाच पाहिजे, हे मी मागेही सांगितलेलं आहे, तरणोपाय नाही. पण नोकरी किंवा रोजगार म्हणजे हे उत्तमातलं उत्तम करून आपल्याला आर्थिकदृष्ट्या सबळ करून घ्यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे लेक्चर देणं फार सोपं आहे, पण तुम्ही करणार काय आहात? कशा प्रकारे करायचं आहे? कारण खूप प्रॉब्लेम्स आहेत वगैरे. हां, प्रॉब्लेम्स आहेत, मी नाही म्हणत नाही आहे. प्रॉब्लेम 100% आहे आणि त्या प्रॉब्लेम्समध्येच आपण एकत्रित येऊन आपण काहीतरी करायला पाहिजे. मग ते आपल्याला काय करता येऊ शकतं? प्रत्येक फील्डमधलं आपण प्रत्येक फील्डमधल्या माणसांनी आपल्या एकत्र यायला पाहिजे. आणखीन त्याप्रमाणे पुढे जायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो. आज आपण नोकऱ्यांबद्दल विशेषतः बोलू किंवा व्यवसायाबद्दल बोलू आपण. तर व्यवसायाबद्दल बोलायचं म्हटलं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे. काय? शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मग एक हे तयार करायला पाहिजे, त्यांचं कॉन्फेडरेशन तयार करायला पाहिजे. आणि ते कॉन्फेडरेशन तयार करून तुम्ही काय माल पिकवतात, काय नाही पिकवत, याची सगळी डिटेल्स त्याच्यामध्ये द्यायला पाहिजेत. आपलाच एक माणूस आपल्यातला ज्याच्याकडे समजा शेती नसेल किंवा असेल, त्यांनी त्या गावामध्ये इतर शेतकऱ्यांशी संबंध जोडून त्यांचा माल पण कुठला आहे, काय आहे, चांगल्या प्रतीचा आहे हे करून, आणि हे जे कॉन्फेडरेशन आपण बनवणार आहोत ह्याचं दिल्ली, मुंबई, पुणे, बँगलोर, हैदराबाद, ह्या ज्या प्रमुख, अहमदाबाद, ह्या ज्या प्रमुख महाराष्ट्राच्या जवळच्या ज्या राज्यामधले जे प्रमुख राज्य आहेत, काय म्हणजे त्याच्या तिथे ह्या कॉन्फेडरेशनचं एक गाळा असला पाहिजे. काय? आणि जसं कांदा हा जो भाग आहे, कांदा हिंदुस्थानात सगळीकडे आपण पुरवतो, तर आपला एक गाळा असला पाहिजे. आणि आपण इतरांचा मालसुद्धा, इतर समाजातला मालसुद्धा आणि आपल्या समाजातला मालसुद्धा आपण जिथे चांगला भाव आहे आपल्या जागेपासनं तो तिथपर्यंत पोचवायचा. आपण प्रामाणिक हे पद्धतीने तो करायचा आणि तिथून त्यांना पैसे पाठवायचे. ह्याच्यामध्ये काय होईल, आपल्या शेतकऱ्यांनासुद्धा एक चांगला बाजार मिळू शकतो. इतर लोकांच्या हवाली आपण राहू शकत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आपण इतर लोकांचा माल विकल्यामुळे त्याचं जे काही कमिशन मिळतं आपल्याला, तो कमिशन आपल्या त्या ऑर्गनायझेशनला, आपल्या त्या संस्थेला मिळेल. हे मी सांगितलं हिंदुस्थानाचं. तसं दुबईमध्ये सुद्धा आपण एखादं युनिट उभं करून तिथे आपण माल पोचवू शकतो. आणि एकत्रितरित्या केल्या कारणामुळे काय होईल, आपल्याला आपली बार्गेनिंग पॉवर वाढते. इतर लोकांचा माल सप्लाय केल्या कारणामुळे काय होतं आहे आपल्याला, की त्याचं कमिशन मिळतं आहे. आता हे जे आपण चालवणार आहोत, काय ह्या चालवण्याच्या गोष्टीवर तिथे जी काम करायला लोक आहेत ती आपली मुलं तिथे नोकरी म्हणून लागू शकतात. जे बेरोजगार आहेत, ज्यांच्याकडे शेतीभीती नाही आहे पण शिक्षण आहे किंवा आणि पण प्रामाणिकप्रमाणे हे लोक तिथे, त्यांना आपण नोकऱ्या देऊ शकतो. तिथे त्या नोकऱ्या देऊन त्यांचं परत ही वाहतूक जी आहे, काय ही वाहतूक करण्यासाठी आपल्याच बेरोजगार मुलांना आपण समजा ट्रक मिळवून दिले, ह्याच्यामधनं त्या ॲसोसिएशननी गॅरंटी घेऊन आपण ट्रक मिळवून दिले आणि हा वाहतूक जो आहे ही वाहतूक आपण करू शकलो आपण. तर ही वाहतूक करण्यासाठी जे काही पैसे लागतील ते पैसे देऊन त्यालाही प्रॉफिट होईल आणि लोकांचाही माल अगदी व्यवस्थित वेळेवर जाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण त्याच्यावर मार्गदर्शन करून हे करू शकतो. आणि ह्याच्यातले आपले जे कृषी तज्ज्ञ असतील आपल्यापैकी, त्यांनी आपल्या वेगवेगळ्या एरियातल्या लोकांना त्यांनी काय तिथे पिकवावं. म्हणजे काय होतं की कांदा इतका कांदा पिकतो की ते त्याला 4 आणे किलोसुद्धा भाव मिळत नाही. कोथिंबिरीला तेवढाही भाव मिळत नाही कधी कधी. तर इतर लोक काय पिकवतात, आपण काय पिकवतो आणि कसं पिकवायचं, याच्यामधनं आपण आपला शेतकरी टिकवू शकतो आणि आपण चांगल्यापैकी शेती करू शकू. कळलं? एवढंच नाही, माझं हे म्हणणं आहे की जो शेतकरी आपला ब्राह्मण आहे त्यांनी किमान 1 किंवा 2 गायी सांभाळाव्या. म्हणजे
एका एकरामध्ये एक गाय तर आरामात सांभाळता येऊ शकते त्या माणसाला. एक गो सांभाळण्याचं आपल्याला पुण्य मिळतं आहे, कळलं का? आणि रासायनिक खताचं हे न करता आपल्याला शेणखतावर आपल्याला काय करता येऊ शकेल, काय त्या शेणखतावर आपल्याला कसं चांगल्यातलं चांगलं पीक, म्हणजे ह्याच्यासाठी आपण आपली काही लोक मार्गदर्शनासाठी त्याच्यावर आपण ठेवूयात, काय म्हणजे त्यांनाही एक रिटायर्ड लोक असतील त्यांनाही एक बसल्या जागी रोजगार मिळू शकेल, कळलं? आणि एक आपली ही सप्लाय चेन म्हणजे ॲग्रिकल्चर टू हे काय म्हणतात त्याला मार्केट, हे आपण करू शकतो. म्हणजे मुंबई, पुणे हे जी मी तुम्हाला सगळी शहरं सांगितली याच्यामध्ये आपल्या लोकांकडनं विकत घेतलं गेलं तर त्याला जबरदस्त. आता हा झाला मी फळभाज्या किंवा फळांबद्दलचं मी सांगितलं. याच्यातला जो आपला किराणा आहे, तर आपल्यातली जी मुलं आहेत काही जे शहरांमध्ये दुकानं काढू शकतील, त्यांनी यांच्याकडनं माल विकत घेतला, चांगल्यापैकी माल विकत घेतला आणि आपण चांगलाच माल विकत घेतला तर ते रिटेल आउटलेट्स शहरांमध्ये उभी करून आपल्या बेरोजगार मुलांना त्याच्यामध्ये आपल्याला रोजगार देता येऊ शकेल, कळलं का? आणखीन त्याच ऑर्गनायझेशनचं तर्फे आपण तो समजा हे केलं, काय म्हणतात त्याला, तो माल विकला तर शेतकऱ्याचा माल रिटेल आउटलेटपर्यंत डायरेक्ट जाऊन त्याला किती फायदा होऊ शकतो, शेतकऱ्यालाही फायदा होईल, आपल्या रिटेलरलाही फायदा होईल आणि ही ऑर्गनायझेशन असल्यामुळे त्यांनाही फायदा कमिशनच्या मार्फत होईल. म्हणजे जो होर्डिंग जो प्रकार होतो तो होर्डिंग प्रकार होणार नाही. आणखीन सामान्य माणसाला एक उत्तम प्रकारे चांगल्यापैकी आपण काय म्हणतात त्याला हे करू शकतो, उत्तम प्रकारे चांगल्यापैकी आपण माल पुरवू शकतो आणि आपल्या सगळ्याच चेनमधल्या लोकांना आपण काम काय म्हणतात त्याला प्रॉफिट कमवून देऊ शकतो, काय. तर ही जी ऑर्गनायझेशन आहे अशी एक ऑर्गनायझेशन म्हणून ज्या ज्या मुलांना असं काही करायचं आहे, काय त्यांनी मी तुम्हाला एक फॉर्मॅट देतो, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये एक तो फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटप्रमाणे त्यांची सगळी डिटेल्स मला त्यांनी पाठवावी. हे मी माझ्या म्हणजे मेल आय डी पण देतो आहे, त्या मेल आय डीवर पाठवावी. त्याच्यावर मी स्टोअर करेल. आणखीन त्याप्रमाणे पुढची जी काही रूपरेषा आहे याच्यातली ही मी पुढे देऊन तुम्हाला आपण पुढे कसं जायचं याच्यामध्ये, कारण हा एक शेतीबद्दलचा मला हे आहे. तसंच आता हे झालं शेतकऱ्यांचं हे, याच्यामुळे आपण शेतकऱ्यांशी मोठ्या प्रमाणावर ॲसोसिएटेड हो, म्हणजे आपण त्यांचा असा आपला एक मोठा डेटा असेल तर आपण कीटकनाशकं किंवा उत्तम प्रकारची बियाणं ही आपल्यामार्फत त्यांना देऊ शकू आणि त्याचं जे बिलिंग होईल, त्याची जी रिकव्हरी होईल हे ह्याच्यातनं आपण रिकवर पण करू शकू. तर अशा पद्धतीने आपल्याला कसं काय करता येऊ शकेल, तुमचेही कोणाचे काही याच्यावर हे असतील काय म्हणतात त्याला अभिप्राय असतील किंवा मार्गदर्शन असेल, तुम्ही अवश्य द्यावं. तुमचं स्वागत आहे. लवकरच आपण आपली वेबसाईट सुरू करत आहोत. त्या वेबसाईटच्या म्हणून मी हा डेटा आत्ता गोळा करतो आहे, मग तो वेबसाईटवर पण येईल आणि वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा आपण खूप काही करू शकू, काय. तर तुम्ही कृपया हे करावा, एक्सप्लोअर करावा. आणखीन आपण पुढे कसं जाता येईल एवढं आपण बघावं. आज एवढंच. धन्यवाद.